राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांचा आज निकाल। सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार। कोण बाजी मारणार आणि कोणाचं वर्चस्व राहणार याकडे लक्ष। दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं हे अजित पवारांचं स्वप्न होतं। आमच्या समोरच विलीनीकरणाची चर्चा झाली होती। राष्ट्रवादीचे नेते आणि अभिनेते सयाजी शिंदे यांचा गौप्यस्फोट। पुन्हा विधान परिषदेवर जाण्यासाठी उद्धव ठाकरेंसमोर आव्हान। संख्याबळाच्या कमतरतेमुळे मग याची कोंडी। उद्धव ठाकरेंना आधी राज्यसभेचं समीकरण जुळवावं लागणार। काँग्रेस आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार। पवारांच्या राष्ट्रवादीवर अवलंबून राहू नका। मुंबईतील नेत्यांच्या बैठकीमध्ये पक्ष नेतृत्वाच्या सूचना, सूत्रांची माहिती। चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या शिवसेनेला ऑफर। 1.25 वर्ष महापौरपद, 2 वर्ष स्थायी समितीचं अध्यक्षपद आणि उपमहापौरपदही देण्याची चर्चा। काँग्रेसची कोंडी होण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरच्या सीटीईटी परीक्षा केंद्रामध्ये दागिन्यांना बंदी। महिला उमेदवारांना मंगळसूत्र काढायला लावल्यानं संताप। सरकारनं नियमावली बदलण्याची अंबादास दानवेंची मागणी, तर घटनेची चौकशी होणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। तेलंगणामध्ये महात्मा फुलेंच्या पुतळ्याच्या विटंबनेचा प्रयत्न। प्रकाश आंबेडकरांचा ट्विट करत आरएसएसवर निशाणा, तर दोषींवर कठोर कारवाई करा। छगन भुजबळांचं केंद्रीय गृहमंत्री शहांना पत्र। संघ सांगेल तेव्हा निवृत्ती घेणार, मात्र निवृत्तीनंतरही कार्य सुरूच राहणार, मोहन भागवत यांच्याकडून स्पष्ट। तर घरात 3 मुलं असावीत असं शास्त्र सांगतं, भागवत यांचं विधान। जनगणनेमध्ये ओबीसीचा कॉलम नाही। ओबीसी जनगणना झालीच नाही तर आरक्षणाचा प्रश्न कसा सुटेल? विजय वडेट्टीवार आक्रमक। 17 फेब्रुवारीला नागपुरातील संविधान चौकामध्ये धरणं आंदोलन करणार। अंडर-19 क्रिकेट विश्वचषक विजेत्या संघाचा कर्णधार आणि वसईचा सुपुत्र आयुष म्हात्रेचं जंगी स्वागत। होम ग्राउंडवर आयुष म्हात्रेची भव्य रॅली।